त्याचा देखील सत्कार आपण करणार आहोत. मी विनंती करतोय पुन्हा एकदा जे शिकारी आहे ना, आपण हे सत्कार सन्मान आपण करायचा आहे. व्हीआयपी डाईज वरती सर्व मान्यवर आपण पाहू शकता. माहिती शॉट, पुष्पगुच्छ, भरपूर प्रेम या सर्व मान्यवरांचं वेलकम. आपण या स्पर्धेमध्ये आलात, त्या स्पर्धेची शोभा वाढवली. तसेच परशु पाटील कारिवळीचे त्यांचा देखील सन्मान सत्कार होणार आहे. मी विनंती करतो महेश गायकर यांना आपल्या हस्ते हा सन्मान पाहुण्यांचा आपण करणार आहात. दरम्यान परशु पाटील यांचं सत्कार सन्मान होणार आहे. मी विनंती करतोय संजय खारीक यांना आपल्या हस्ते हे सन्मान आपण करायचा आहे. आमच्या व्हीआयपी टाईज वरती पाहुण्यांचा सत्कार सन्मान होत आहे. आपण पाहू शकता टेलिव्हिजन स्क्रीन वरती. तसेच उपस्थित मान्यवरांमध्ये जयेश घरत कारिवली गावचे त्यांचा देखील आम्ही सत्कार सन्मान करणार आहोत. आमच्या व्हीआयपी टाईज वरती महेश गायकर यांच्या माध्यमातून हा सत्कार करणार आहोत. वेलकम साहेब, आपण या स्पर्धेमध्ये आलात, स्पर्धेची शोभा वाढवली. क्रिकेटर देखील आहेत कारिवली संघाच्या माध्यमातून आपण यांना खेळताना देखील पाहतात. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जाऊया मॅच कडे. मैदानाच्या आतमध्ये आयोजित संघ आई जोगेश्वरी स्पोर्ट्स तसेच त्यांच्या विरोधामध्ये वराळ देवी ताडाली असा संघ आपण पाहतात. वराळ देवी ताडाली संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केलं फलंदाजीसाठी. मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. मॅच सुरू आहे. खूप चांगली लढत पहिल्या मॅच मध्ये आपल्याला खूप चांगली सुरस पाहायला मिळाली होती. ज्या प्रकारे जय बजरंग कारिवली तसेच पूर्णा स्पोर्ट्स संघ आपण खेळताना पाहिलं. इथं बघा 30 षटकारांसाठी कुठलाही फलंदाज असेल आई जोगेश्वरी स्पोर्ट्स संघाचा त्यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे विश्वनाथ पाटील यांच्या माध्यमातून. यावेळेला खूप चांगला फटका पाहायला मिळाला कव्हर पॉइंटच्या दिशेने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. गुड शॉट. दरम्यान आगमन झालेलं आहे विजयजी वझे साहेब. वेलकम साहेब, आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दरम्यान प्रकाश पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. हेमंत राऊत यांच्या माध्यमातून षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकारांची हॅट्रिक साजरी करतात त्यासाठी हे पारितोषिक आपण पाहतात. दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. दरम्यान संधी होती 2 धावा कंप्लीट करण्याची. धाव संख्या आपल्याला धाव फलकावरती फ्लाइंग स्टार्ट पाहायला मिळते. 10 धावा धाव फलकावरती आहेत. प्रकाश पाटील त्याच्या सोबत संजय ठाकरे अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आज जोगेश्वरी स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याला पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू. मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. चेंडू बघता बघता मात्र सीमा रेषा पलीकडे या 4 धाव्यांसाठी चौकार. इथे प्रकाश पाटील यांच्यावरती जे पारितोषिक लावलं जाते आता मात्र राजेश पाटील यांच्या माध्यमातून षटकारासाठी राजेश शिकारी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. घरच्या मैदानावरती खेळत असताना थोडस कॉन्फिडन्स लेवल देखील खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे धाव फलकावरती धावा लावल्यात
14 धावा धावफलकावरती. फ्लाइंग स्टार ज्या प्रकारे पाहिजे होती ती सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कुठलाही गडी बाद झालेला नाहीये. संजय ठाकरे यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी आहे षटकाराची हॅट्रिक साजरी करता. तर तुम्हाला मात्र राजेश शिकारी एक षटकारासाठी राजेश शिकारी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच हेमंत राऊत यांच्या माध्यमातून हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. होम ग्राउंड वरती खेळत असताना यावेळेला मात्र आपल्याला पाहायला मिळतंय जोगेश्वरी स्पोर्ट्स यांच्या विरोधामध्ये आडईचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वराळ देवी चांगली टीम आपल्याला पाहायला मिळते. नवोदित टीम आहे. यावेळेला चेंडू फिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत चेंडूवरती. खूप चांगलं क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये. एका क्षणी असं वाटत होती की झेल कंप्लीट केला जाईल परंतु तसं काही घडलं नाही मैदानाच्या आतमध्ये. आणि बघता बघता मात्र इथून 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. संजय यांच्या पाठमधनं हा स्ट्रोक आपण पाहिला होता. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. मिस जज दरम्यान संधी होती 3 धावा कंप्लीट करण्याची. 3 धावेनिशी तो मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती आहे 17 धावा 70. पुन्हा एकदा खूप चांगला स्ट्रोक आहे यावेळेला अलॉंग द कार्पेटच्या सहाय्याने वाईड ऑफ लॉंग ऑनला खेळाडू क्षेत्ररक्षण करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. खूप चांगली सुरुवात आता मात्र पाहायला मिळते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. ज्या प्रकारे सुरुवात हवी होती ती सुरुवात करून दिली आहे प्रकाश याने. तो मात्र सुरुवात चांगली झालेली आहे. अंत कशा प्रकारे होईल या येणाऱ्या काही षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि काय स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅच मध्ये यावेळेला हो हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटच्या डोक्यावर षटकात 6 धावा. मोहन बागडे सर थोडे चिंतेमध्ये तिथे पाहायला मिळत आहेत आपल्याला बघा. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल का. दरम्यान 6 धाव्यांची धावसंख्या धावफलकावरती आता मात्र झपाट्याने आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा विदाऊट एनी लॉस. कुठलाही गडी आतापर्यंत बाद झालेला नाहीये. खूप चांगली सुरुवात. स्ट्रोक होता. स्वीट साऊंड गोड आवाज आमच्या मंचापर्यंत आपल्याला ऐकायला मिळाला. प्रकाश पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित परंतु तिथे झाले चूक. झेल तिथून मात्र धरणीला दान केलं गेलं. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. त्या बॉल वरती बरंच काही आपल्याला घडताना पाहायला मिळालं. खराब क्षेत्ररक्षण आणि मागच्या मॅच मध्ये जर विचार केला पण शॉट आहे. आमचे पंच आहेत. खूप चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. पण शॉटचा इशारा आमच्यापर्यंत आला आहे. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा असताना इथून मात्र पहिला हादरा बसलेला आहे. संजय ठाकरे हा तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळतोय. हो आपल्याला या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं होतं. परंतु क्रिकेटला पोषक असणारी जी खेळपट्टी हवी आहे, जे वातावरण आहे, ते वातावरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच ते पाहायला मिळतंय. यावेळेला पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित होते. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि त्याचा फायदा मात्र इथं फलंदाज प्रकाश पाटील यांना होत असताना 2 धावा अजून धावफलकावरती. 20 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद झालेला संजय ठाकरे. मग एका षटकारासाठी जे पारितोषिक लावलं होतं
हेमंत राऊत यांच्या माध्यमातून ते पारितोषिक नक्कीच पटकावलंय ₹500. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. परंतु कुठलाही खेळाडू पोहोचेल का बॉल वरती? दरम्यान एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 30 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र आपल्या होम ग्राउंड वरती मात्र वर्चस्व निर्माण करत असताना ज्या प्रकारे फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते 30 धावा, तर मात्र एका ते आतापर्यंत पाहिले तर प्रकाश पाटील किल्ला लढवत आहेत. त्या प्रकारे त्यांच्या बॅटमध्ये एक षटकार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. जबरदस्त 2 षटकांचा खेळ इथून मात्र संपुष्टात आलाय. 15च्या सरासरीने जवळ जवळ विचार केला तर 30 धावा ते मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगली सुरुवात इथून आपल्याला आई जोगेश्वरी स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. विचार केला तर वराल देवी व ताडाई संघाचे जे कर्णधार होते त्यांनी जो निर्णय घेतला होता तो निर्णय कुठेतरी अंगलट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. रॉंग डिसिजन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजीच्या घोळ्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज आहे स्पिन गोलंदाज संजय आले आहेत गोलंदाजीसाठी. शॉर्ट रनअपने तो मात्र सोमनाथ पाटील यांच्यासाठी तर खोलवर टप्प्याचा बॉल होता. समजू शकले नाहीयेत फलंदाज समजू शकले नाहीयेत. विकेटकीपर देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग स्टॉप सीमेकडे 4 धावांसाठी चौकार. न 34 धावा व्हायच्या माध्यमातून 4 धावा नक्कीच आल्या होत्या. यावेळेला सोडून दिलेला आहे बॉल. यॉर्कर लेन वाईड वाईड यॉर्कर नक्कीच चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. खराब चेंडूची हाताळणी स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू पंच इथे मात्र दंडित करतायत आमचे. चांगली कामगिरी पंचांची देखील या स्पर्धेमध्ये राहणार आहे. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू होता परंतु कॅरी करू शकले नाहीये कारण इथे मात्र चांगला आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज संजय याच्या माध्यमातून एक रन इथं मात्र कंप्लीट केली गेली. सोमनाथ पाटील देखील खूप चांगलं रेग्युलर क्रिकेट असेल 40+ क्रिकेट असेल भरपूर चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण असो फलंदाजी असो किंवा तुमचं यावेळेला मात्र खूप चांगला स्ट्रोक लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित आहेत परंतु त्याच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी गुड शॉट 6 धावा. का स्ट्रोक होता प्रकाश पाटील यांच्या बॅटमधनं आपण हा षटकार पाहिला. लॉंग ऑफ क्लिअर करत असताना जबरदस्त बॅटिंग यावेळेला सोडून दिला आहे. वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न परंतु बाईच्या माध्यमातून ही रन आपण गृहीत धरतोय. 43वा धावफलकावरती जबरदस्त बॅटिंग आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. इथून विचार केला तर वराल देवी ताडाई संघाने थोडीशी खराब गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि ते स्वीकारतील का झेल परंतु असं काही घडणार नाहीये. इथून मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी धन्यवाद. झेल घेण्याची संधी नक्कीच आली होती परंतु मिस जस्ट तिथे पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक प्रकाश पाटील यांना देखील ज्या प्रकारे संधी मिळाली त्यानंतर त्यांच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळाले. आणि सोमनाथ पाटील यांना संधी देणं कुठेतरी मागत पडू शकतं. ज्या प्रकारे सोमनाथ पाटील यांची ख्याती आहे त्या प्रकारे फलंदाजी करतात. एकदा आक्रमणाला सुरुवात केलं मग कधी न थांबणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ पाटील संधी
कोपा एंटरप्राइजेस चषक बरोडीमध्ये देखील मॅन ऑफ द सिरीज जे पारितोषिक होतं ते पटकावलं होतं सोमनाथ पाटील याने. खूप चांगली उत्कृष्ट तिन्ही बाजूमध्ये आपण जर पाहिलं तर उजवे ठरले होते. ज्या प्रकारे फलंदाजी, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, तिन्ही क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी आणि त्याच्या जोरावरती मालिका वीर म्हणून त्यांना हे पारितोषिक मिळालं होतं. यावेळेला लोअर फुलटॉस बॉल टर्न केला आहे. मिड विकेटला खेळाडू उपस्थित आहेत आणि तिथे चुकी होणार नाहीये. इथं मात्र सोमनाथ पाटील बाद बिग लॉस. लोअर फुलटॉस बॉल जर टर्न करण्याचा प्रयत्न केला होता. बाउंड्री क्लिअर करण्याचा प्रयत्न परंतु अपयशी इथं मात्र आपल्याला पाहायला मिळाले. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट बॉल घेता आला नाहीये. लोअर फुलटॉस बॉल होता. जितकी ताकद हवी होती त्या स्ट्रोक मध्ये ती ताकद आपल्याला पाहायला मिळाली नाहीये आणि त्यामुळे की काय सोमनाथ पाटील हे बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूर्याजी पाटील. धावसंख्या आपण जर विचार केला तर 47 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात आहे. प्रथम फलंदाजी करत असताना आई जोगेश्वरी स्पोर्ट्स झोन अंदुरकी ही टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतात. आयोजित ही स्पर्धा ज्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्या स्पर्धेमध्ये मात्र आता खूप चांगली सुरुवात. पहिली मॅच देखील खूप चांगली रंगतदार आपल्याला पाहायला मिळाली होती. जय बजरंग कारिवली वर्सेस पूर्णा संघ. पूर्णा संघाचं थोडंसं क्षेत्ररक्षण कुठेतरी अंगलट आलं. त्यामुळे काय पराभव करावा लागला. या स्पर्धेच्या बाहेर जाताना संघ आपण पाहिला परंतु खूप चांगली सुरुवात या स्पर्धेची मी म्हणेन. ज्या प्रकारे आतापर्यंत मॅच आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेट प्रकाश साठी फुल टॉस बॉल त्यावेळेला कव्हरच्या दिशेने बॉल इथून मात्र थांबणार नाहीये. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी फोर. होता फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल करत असताना 4 धावा धाव फलकावरती धाव संख्या विचार केला तर 51 धावा. कॉन्फिडन्स खूप चांगला वाढला आहे. ज्या प्रकारे दमन दौरा देखील राहिला होता. खूप चांगली कामगिरी प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून जुना दुर्गीसाठी आपण पाहिली. त्यानंतर वैयक्तिक विचार केला तर आतापर्यंत 37 धावांवरती खेळतायत. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का आणि इथून मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये खेळाडू बाद. सूर्याजी बॅक टू द पवेलियन. पाचव्या क्रमांकावरती आक्रमण करण्यामध्ये माहेर असलेला हा फलंदाज विशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे. विशाल जाधव यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. बाउंड्री क्लिअर करेल का आणि इथून मात्र चेंडू 1 बाउंस सीमारेषा पलीकडे हा येतोय चौका. छप्पन 56 धाव फलकावरती आहेत. 3 गडी पास झाले आहेत. पुन्हा एकदा प्रकाश साठी यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. तीन क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावले होते पण तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा चेन ड्रॉप आणि तिथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 52 धावा धाव फलकावरती. वारंवार संध्या मिळतात प्रकाश पाटील यांना. दुसऱ्या षटकामध्ये 2 संध्या त्यांना मिळाल्या आणि त्या संधीचं सोनं करत असताना वैयक्तिक 44 धावांवरती खेळतायत.
प्रकाश पाटील. धावसंख्या पूर्ण संघाची जर विचार केला तर 58 धावा धावफलकावरती आहेत. ते होईल का मॅच मध्ये पाहावं लागेल. जर षटकार आला तर 200 रुपयाचा पारितोषिक विश्वनाथ पाटील यांच्या माध्यमातून. त्यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल तो पंच म्हणजे ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वाईट चेंडू आहे, खराब चेंडूच्या हाताळणी ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू. दरम्यान एक अवांतर धाव धावफलकावरती लावली जाईल. 59 धावा 59 लॉस ऑफ 3 विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. ती होईल का? सर्वांचे डोळे प्रकाश पाटील यांच्यावरती आहेत. इथून मात्र खूप मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. मिड विकेटला खेळाडू आहेत. एक रन कम्प्लीट, दुसरी रन देखील इथे मात्र कम्प्लीट केली जाईल. 2 धावा अजून आम्ही धावफलकावरती ते लावतो. 61 धावा धावफलकावरती आहेत. या चौथ्या षटकातील काही चेंडू शेष आहेत. एक चेंडू शेष आहे. 46 धाब्यांवरती प्रकाश पाटील. चौकार येईल की षटकार येईल? षटकारासाठी 200 रुपये आहेत. त्यावेळेला शॉट आहे, जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. ड्रायव्हिंग लेन वरती चेंडू नक्कीच हाताळला होता. ज्या प्रकारे ड्राईव्ह करत असताना दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथं मात्र फलंदाज बाद. 63 धावा धावफलकावरती. 64 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 63 धावा 64 धावांचा टार्गेट आहे. चला नेक्स्ट मॅच लगेच टॉस साठी. जय दुर्गा सुरेई बी त्यांच्या विरोधामध्ये मिहिर स्पोर्ट्स भरोडी दोन्ही कर्णधार. दरम्यान आपल्याकडे वेळ आहे थोडी. आपण उपस्थित मान्यवरांमध्ये दशरथ केणे साहेब यांचा सत्कार सन्मान करणार आहोत. आमचे दशरथ केणी गुरुजी आहेत उपस्थित मान्यवरांमध्ये. त्यांचा सत्कार सन्मान मी विनंती करतोय संजय खारीक यांच्या माध्यमातून हा सत्कार सन्मान आपण करत आहोत. मध्ये प्रत्येक स्पर्धा असो किंवा 40+ मध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या, केणे गुरुजी उपस्थित असतात. त्या स्पर्धेला नक्कीच भेट देतात आणि मोलाचं योगदान देखील त्यांचं असतं. त्याचा सत्कार सन्मान आपण पाहतात. दरम्यान जगदीश पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांना संजय खारे यांनी स्पर्धेमध्ये आवर्जून उपस्थित आहेत. वेलकम. वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला जगदीश पाटील साहेब याचा सत्कार सन्मान VIP डाईज वरती आमच्या मुख्य मंचावरती हा सत्कार सन्मान आपण पाहत आहात. दरम्यान उपस्थित मान्यवरांमध्ये मुकुंद रसाळे साहेब देखील आहेत. त्यांचा देखील सत्कार सन्मान मी विनंती करतोय संजय खारीक यांच्या माध्यमातून हा सत्कार सन्मान आपण घ्यायचा आहे. वेलकम. सर्व आमचे मान्यवर आहेत आवर्जून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. वेलकम. जय दुर्गा सुरेई बी वर्सेस मिहिर स्पोर्ट्स बरोडी अशी मॅच आहे. तर मी विनंती करेल उपस्थित मान्यवरांमध्ये आपण सत्कार सन्मान घेणार आहोत. आमचे चंद्रकांत राऊत साहेब आहेत. उत्कृष्ट भोजन म्हणून बनवतात.
त्यांचा देखील सत्कार सन्मान आपण करत आहोत. चंद्रकांत राऊत साहेब यांचा सत्कार सन्मान आपण करत आहोत. वेलकम. मी विनंती करतोय जगदीश पाटील साहेब यांना विनंती करतोय नाणेफेकी करण्यासाठी आपण यायचं आहे. तसेच आमचे जाधव सर देखील आहेत. मिहिर स्पोर्ट्स भरोडी वर्सेस त्याच्या विरोधामध्ये जय दुर्गा सुरेई बी ची ही लढत आपण पाहत आहोत. आमचे जगदीश पाटील साहेब आहेत हे नाणेफेकी करण्यासाठी. तसेच आमचे जाधव गुरुजी, मी नाणं देतोय जाधव गुरुजी यांच्या हातामध्ये. कॉल कोण करणार आहे? जय दुर्गा सुरेश बी चे कर्णधार. मात्र नाणेफेकी एवढा छापा आलेला आहे. हेड्स. मी मान्यवरांना विनंती करतोय पुन्हा एकदा आमच्या मंचावरती जाऊन आमच्या मंचाची शोभा वाढवायची आहे. मी तो मात्र नाणेफेकी जिंकलेली आहे मिहिर स्पोर्ट्स बरोडी संघाने. तर आपण जाऊया, निर्णय थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत येईल. दरम्यान कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जाऊया. मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू आहे. खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे की जोगेश्वरी स्पोर्ट्स त्याच्या विरोधामध्ये वराल देवी ताडाली अशी मॅच. 63 धावा प्रथम बॅटिंग करत असताना 64 धावांचं टार्गेट वराल देवी स्पोर्ट्स संघासमोर ठेवलं होतं. यावेळेला मात्र जबरदस्त शॉट आपल्याला पाहायला मिळाला. मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. फटका पाहायला मिळाला. कडक फटका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सुशील यांच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 चौकार. इथं मात्र चौकारांच्या हॅट्रिक वरती आले आहेत. वाईट चेंडू. इथं मात्र थोडस दडपण संतोष पाटील यांच्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. 2 चौकार आल्यानंतर हॅट्रिक वरती इथून मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली सुरुवात आता मात्र पाहायला मिळते. ठोसा देण्याचा प्रयत्न केला जातोय पहिल्या ओव्हर मध्ये. विचार करा वराल देवी संघाचा त्यावेळेला फुल टॉस बॉल होता. टर्न केला लॉंग ऑनच्या दिशेने. खेळाडू उपस्थित आहेत संजय ठाकरे. कॅरी करतील. एक रन तिथे मात्र कंप्लीट केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक विकेटसाठी केने गुरुजी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. संतोष पाटील यांच्यासाठी या वेळा मात्र फॉलो करण्याचा प्रयत्न होता. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता फलंदाजाने, परंतु खराब चेंडू आहे. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच आमचे दंडित करतायत. खराब चेंडूची हाताळणी. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 11 धावा. कुठलाही गडी आतापर्यंत बाद झालेला नाहीये. त्यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला खेळाडू आहेत सोमनाथ पाटील. फक्त मेल एकच धाव. 12 धावा धावफलकावरती. 16 धावांची सरासरी असताना इथून मात्र आपण जर धावसंख्या पाहिली तर 12 धावसंख्या धावफलकावरती. इथून थोडं अटॅकिंग क्रिकेट पहिल्या ओव्हर पासून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. असंच क्रिकेट जर मैदानाच्या आतमध्ये राहिला तर नक्कीच वराल देवी संघ जिंकू शकतो. परंतु या उलट चांगली गोलंदाजी आपल्या होम ग्राउंड वरती करत असताना कमबॅक करण्याचा प्रयत्न संतोष पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी. आता मात्र 2 चौकार आल्यानंतर तो मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो मैदानाच्या आतमध्ये. 12 धावा धावफलकावर असताना कुठलाही गडी बाजलेला नाही. पुन्हा एकदा विकेटने आपल्या मंचाच्या कडून पुढे सरसावत पावलांचा वापर केला. खेळाडू उपस्थित आहेत. एकच धाव ते मिळेल. 13 धावा धावसंख्या आपण जर पाहिली तर 13 आहे. कुठलाही गडी बाजल नाही. पहिल्या षटकाचे समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 13 धावा धावफलकावरती. खूप चांगली सुरुवात. मी तर म्हणे ज्या प्रकारे सुरुवात आतापर्यंत पाहिली आपण वराल देवी
नाडाई संघाची. तर विचार केला तर 64 धावांचं टार्गेट असताना थोडासा दबाव येतो. 4 ओव्हर मध्ये 15-16 धावा. थोडं स्पीडअप करा टीम. आयोजक संघ आपणच आहात, थोडं स्पीडअप करा, थोडं फास्ट घ्या. ज्या प्रकारे मी उल्लेख केला होता की 16 धावांची सरासरी असल्यानंतर तुमच्या प्रति षटकामध्ये 2 ते 3 षटकार येणं खूप गरजेचं असतं. आक्रमण करणं खूप गरजेचं असतं. त्याचाच थोडासा दबाव देखील असेल फलंदाजांवरती. प्रति षटकामागे अशा प्रकारची फलंदाजी करायची असेल, मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. आणि ते मैदानाच्या आतमध्ये येतील का? येणाऱ्या 3 षटकामध्ये धावांची गरज आहे. ती विचार केला तर का 52 धावांची गरज आहे. अटॅकिंग क्रिकेट तुम्हाला इथून सादर करावं लागेल. मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. प्रिन्स शिकारी गोलंदाजीवरती शॉर्ट रनअपने 2023 मध्ये दमन दौरा जो झाला होता त्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता प्रिन्स. उपर विकेटने यावेळेला फुलटॉस बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय 6 धावांसाठी षटकार. इथून बघा सुशील यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. षटकारांची जर हॅट्रिक तुम्ही साजरी करताय तर तुम्हाला विशाल राऊत यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार खाल्यानंतर थोडासा दबाव असेल. यावेळेला मात्र खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॉडी लँग्वेज ओळखून यावेळेला चेंडू हाताळला. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. बॉल पडल्यानंतर काहीसा खाली राहिला. फलंदाज समजू शकले नाहीये. वारंवार पावलांचा वापर करत आहे फलंदाज. हे पाहून हे हेरून मात्र आता मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रिन्स शिकारी यांच्या माध्यमातून पहिल्या बॉलवर षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक कमबॅक करणं गरजेचं आहे. एखादा बॉल खराब पडल्यानंतर चांगला चेंडू हाताळणं खूप गरजेचं असतं. यावेळेला मात्र शॉर्ट पॉइंटला खेळाडू उपस्थित आहेत 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. संतोष पाटील चेंडूवरती पोहोचले. दरम्यान एकच धाव मिळेल. एका धावेने तो मात्र धावसंख्येचा विचार केला तर आपल्याला 20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. नवीन बॅटर गंगाराम. नवीन बॅटर संजय आले आहेत येण्यात 3ऱ्या क्रमांकावरती. रनआउटच्या माध्यमातून आपण पहिला फलंदाज दत्ता हे बाद झाले होते. त्यांच्या जागेवरती खेळण्यासाठी आले आहेत. वेलकम, आपलं स्वागत आहे साहेब स्पर्धेमध्ये. आई जोगेश्वरी स्पोर्ट्स ही स्पर्धा आपण पाहत आहात. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना या माध्यमातून या सामन्यांचं आयोजन आपण पाहतात. यावेळेला मात्र डॉट बॉल जबरदस्त स्वागत केले आहे फलंदाजाचं. डॉट बॉलने प्रिन्स शिकारी आता मात्र षटकार खाल्ल्यानंतर खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या टप्प्यावरती चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी चूक मारा मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतात. प्रिन्स शिकारी पुन्हा एकदा त्यावेळेला अजून एक खोलवर टप्प्याचा बॉल. इथं मात्र खेळाडू उपस्थित आहेत. एक्स्ट्रा कव्हरला गणेश तुम्हाला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि क्षेत्ररक्षण करण्यामध्ये इथं मात्र अपयश आलं आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलं 4 धाव्यांसाठी.
टायमिंग लेंथ वरती चेंडू हाताळला होता. ड्राईव्ह करत असताना खूप चांगला क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका मागच्या बॉलवरती आपण पाहिला. 4 धावेने इथून मात्र धावसंख्येचा विचार केला, तर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 24 लॉस ऑफ 1 विकेट. 24 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा प्रिन्स याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 16 टप्प्याचा बॉल. या बॉलवरती उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. मात्र बीट झाले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. यष्ट्यांच्या मागे आपण जर पाहिलं तर शिवनाथ म्हात्रे खूप चांगलं गॅदर करत असताना तो मात्र षटक मात्र संपुष्टात आला आहे. आणि 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 12च्या सरासरीने जर पाहिली तर 24 धावा धावफलकावरती आहेत. इथून मात्र 12 चेंडू येणारे आहेत आणि धावसंख्येचा विचार केला तर 40 धावा म्हणजे प्रति षटकामागे 20 धावा तुम्हाला या कराव्याच लागतील. या मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल, हा सामना जर जिंकायचा असेल तर वराल देवी ताडाळी संघाला इथून मात्र फाईट द्यावी लागेल. चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी इन्व्हाइट केलं आहे सोमनाथ पाटील याला गोलंदाजीसाठी. आणि दमन दौरा यांच्यासाठी विशिष्ट राहिला आहे. ज्या प्रकारे 7 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना मिहिर स्पोर्ट्स संघासमोर त्या दिल्या नव्हत्या. हा तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथे कुठेतरी अनुभव ज्या प्रकारे आहे सोमनाथ यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर ओपन क्रिकेट असेल, रेग्युलर क्रिकेट असेल, भरपूर खेळले आहेत. त्यामुळे अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल खूप चांगला यावला फुलर लाईन चेंडू होता. तो उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एक गुण बॉल इथून मात्र डॉट काढले आहेत. खूप चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते सोमनाथ पाटील यांच्या माध्यमातून. एक षटकार देखील त्यांच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तर या उलट विचार केला तर वराळ देवी ताडा संघाला चांगली फलंदाजी करावी लागेल. त्यावेळेला मात्र चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने खेळाडू उपस्थित आहेत. काळूराम दरम्यान 2 धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथून मात्र फलंदाज बाद. साऱ्या जगात क्रिकेट विश्वात साऱ्या जगात क्रिकेट विश्वात दोन धावा घेण्याचा इथं मात्र प्रयत्न केला होता नक्कीच फलंदाजाने. त्यामध्ये धावचीत झाले. म्हणजे मोहन भोईर सर थोडे चिंतेमध्ये आहेत. ज्या प्रकारे संघ अडचणीमध्ये सापडला आहे. कुठला फलंदाज येईल, ते चांगली फलंदाजी करील, त्याच्या बॅटमधनं आपल्याला चांगले स्ट्रोक पाहायला मिळतील. असा जणू प्रश्न इथं मात्र वराळ देवीचे सर्व जे समर्थक आहेत त्यांना नक्कीच पडला असेल. हरेश आहेत बॅटर मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतात. सोमनाथ पाटील पुन्हा एकदा यावेळेला लोवर फुलटॉस बॉल टर्न केला आहे स्क्वेअर लेगला. तिथून मात्र चेंडू सी मारच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी. तिथून मात्र संघर्षमय चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉल वरती हरीश यांच्या बॅटमधनं धावाधाव जर विचार केला तर 29 धावा. तो मात्र फाईट देण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रत्युत्तर देण्याचं काम केलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. असेच मोठे फटके खेळावे लागतील तुम्हाला जर हा सामना जिंकायचा असेल तर वराल देवी स्पोर्ट्स संघाला तर मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. 8 चेंडू 35 धावांची गरज. मॅचचं इक्वेशन पाहिलं 8 चेंडू मध्ये 35 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला थोडीशी लेंथ मध्ये तो मात्र बदल पाहायला मिळाला. मागच्या फुलटॉस बॉल वरती चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक लगेचच कमबॅक केलं. आणि कमबॅक करणं खूप गरजेचं असतं. मॅच मध्ये जर तुम्हाला चांगली कामगिरी करायची असेल, तुम्हाला अशा प्रकारची गोलंदाजी करणं निर्णायक ठरू शकतं नक्कीच. यावेळा मात्र काय बॉल आहे. जबरदस्त गोलंदाजी. लेग स्टिक वरती चेंडू हाताळला होता आणि बॉल जर विचार केला तर ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे किती टर्न आहे लेग कटर. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली सोमनाथ पाटील यांच्या माध्यमातून.
आता मात्र मॅच मध्ये जर विचार केला तर चेंडू आहेत 6, धाव संख्येची गरज आहे 35 धावा. म्हणजे जवळ-जवळ तुम्हाला 6 षटकार ठोकावे लागतील ही मॅच जिंकायची असेल. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर तरला जागा नाहीये. किंतु परंतु काहीच इथे आपण विचार केला तर काही घडू शकतं. असा हा क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये जर विचार केला तर प्रेडिक्शन भरपूर असे प्रेडिक्शन आपल्याला पाहायला मिळाले आहेत. पण प्रेडिक्शन असफल ठरताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले आहेत. गणेश भुईर फॉर द विकेटने खोलवर टप्प्याचा बॉल खूप चांगली लाईन तिथे वापरत असताना साईनाथ पाटील आहेत पॉइंटला जबरदस्त क्षेत्ररक्षण दरम्यान मिळेल फक्त एकच धाव. आता मात्र 30 धावा आहे धावफलकावरती 5 चेंडू 34 धावांची गरज. गणेश पुन्हा एकदा वर द विकेटने यावेळेला मात्र खराब चेंडूची हाताळणी नो चेंडू नो बॉल आहे. एक्स्ट्रा पेस टाकण्याच्या नादामध्ये इथून मात्र नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गणेश त्याला पुन्हा एकदा लोवर फुल टॉस बॉल टर्न करायचं होतं ऑन साईडच्या दिशेने मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं एसटी रक्षकाच्या माध्यमातून शॉर्ट बॉल. त्या मॅच मध्ये औपचारिकता उरलेली आहे जर विचार केला तर कुठे लढत कुठे चांगली फाईट आपल्याला वराल देवी ताडाई संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. तो वाईड ऑफ लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित आहे जवळजवळ कावकॉर्नच्या दिशेने प्रकाश पाटील ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि काय खेळी केली होती त्या संधी वारंवार त्यांना मिळाल्या आणि त्या संधीचं सोनं केलं असं मी म्हणेल. ज्या प्रकारे फलंदाजी त्यांच्या बॅटमधनं आपण 44 धावा वैयक्तिक 48 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. नाबाद अशी खेळी करणारे प्रकाश पाटील त्याला खोलवर टप्प्याचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तो मात्र अडवण्याचा प्रयत्न केला होता चेंडू. दरम्यान लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित आहेत संजय फक्त एकच धाव औपचारिकता या मॅच मध्ये उरलेली आहे फक्त आणि फक्त. त्या प्रकारची फलंदाजी आपण पाहिली कुठलाही फलंदाज चांगली फाईट देऊ शकला नाहीये वराळ देवीच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर. त्यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. संघाचे कर्णधार डिसिजन आपण कळवायचा आहे जो निर्णय घेतलेला आहे तो सांगायचा आहे. दरम्यान